कृष्ण भगवान की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणबिम्ब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुन्दर मुखात् अरविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं हे प्रभु, हे वंशी विभूषित, हे मुरलीधर, हे झैल छबिले, हे गोपाल कन्हैया, तुझी लीला अपरंपार आहे। तुझी लीला जाणण्या योग्य आम्ही नाही, आम्ही अज्ञानी पतित। तू पावन करशील या आशेनं आम्ही तुझ्याकडे बघत आहोत। ज्ञानही नाही, ज्ञानाच्या नावाने झिरो आपल्या जवळ। किती झिरो आहेत बघा। ऐश्वर्याच्या नावाने झिरो आहे, ज्ञानाच्या नावाने झिरो आहे, शून्य आहे माझी किंमत। यशाच्या बाबतीत शून्य आहे, कीर्तीच्या बाबतीत मी तुझ्या पुढे शून्य आहे, सौंदर्याच्या बाबतीत मी तुझ्या पुढे शून्य आहे। हे प्रभू, माझ्याकडे एकही सद्गुण नाही आहे की मी ज्याने करून तुझ्या समोर उभा राहू। मी सर्व गोष्टीमध्ये शून्य आहे, झिरो आहे। पण शुकदेवजी महाराज सांगतात, राजन कितीही शून्य लावून घ्या तुमच्या समोर, फक्त त्याच्या समोर कन्हैया लालला उभं करा, बस तुम्ही करोडपती झाले महाराज। एक कन्हैया लाल जर समोर आला तर बाकीचे शून्याची गिनती आपोआप वाढती बघा। आम्ही शून्य आहोत, पण एक आकडा त्या शून्याच्या शेजारी आला की बरोबर त्या शून्याची किंमत त्या पटीनं वाढते। त्याच पद्धतीनं आम्ही फक्त झिरो 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 झिरो, सभी बाबत में हम झिरो हैं, बस आप हमारे साथ हो। हीच एक मोठी मौल्यवान वस्तू आहे। बघायला गेलं तर ये सांसें भी हमारी नहीं है, लेकिन वो परमात्मा हमारा है। इसमें रहने वाला वो परमात्मा मेरा है। शुकदेवजी महाराज सांगतात, राजन सूतजी महाराज शौनकाद ऋषींना सांगतात, भगवंताने अवतार यासाठी धारण केले। अवतार आणि जन्म याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। जन्म जीवाचा होतो, जन्म आपल्यासारख्या साधारण मनुष्यांचा होतो, पण परमात्माचा अवतार होतो, संतांचा अवतार होतो। वैकुंठामधून आपल्यासाठी, आपल्या भक्तांसाठी ते अवतार धारण करतात। अवतरती इति अवतारः। अवतरती, अव म्हणजे अवनी, अवनी म्हणजे पृथ्वी माता, आणि या पृथ्वी मातेवरती येण्यासाठी उतरती। स्वर्गातून वैकुंठातून जे महाराज येतात आणि त्याला म्हणतात अवतार, तो आहे प्रादुर्भाव, त्यांचा अवतार आहे तो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, ज्या ज्या वेळेस धर्माचं पतन होईल त्या त्या वेळेस मी अवतार धारण करून येईल। कशासाठी? परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. शुकदेवजी सांगतात, राजन, परमात्माने सांगितलं की साधूंचं रक्षण करण्यासाठी, रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्रांना यायची गरज नव्हती महाराज. त्यांचा एखादा असिस्टंट जरी पाठवला असता ना तर रावणाचा वध झाला असता. पण माझ्या शबरीचे उष्टे बोर कोणी खाल्ले असते, माझ्या अहिल्याचा उद्धार कोणी केला असता, माझ्या सीता मैया सोबत विवाह कोणी केला असता. या सर्व लीला करण्यासाठी प्रभू अवतार धारण करतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. विनाशकारी लोकांचा विनाश करण्यासाठी आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रभू अवतार धारण करतात. आणि तो अवतार आहे. आणि आपण पुनरपि जननम पुनरपि मरणम, या जन्म मरणाच्या चक्कर मध्ये आपण फिरतो. ते म्हणजे वासनेच्या संगे प्रारब्ध कर्मानुसार येती जाती यंत्रवत आपलं हे कार्य चालू असतं. तो जन्म आहे महाराज, येणार आणि जाणार. 24 अवतार प्रभूंचे सांगितले शुकदेवजी महाराज. परीक्षित महाराज म्हटले, खूपच संक्षिप्त तुम्ही सांगितले, विस्तार केलाच नाही जास्त. म्हणे महाराज काय करू, एकतर वेळ इतका कमी आहे आणि त्यामध्ये एवढे अवतारांचं वर्णन कसं शक्य आहे. पण म्हणे महाराज काहीतरी तुम्ही थोडस तरी सांगा. मी ऐकलं की प्रभूंनी मोहिनी अवतार धारण केला. मी ऐकलं की प्रभूंनी गजेंद्राचा त्या ठिकाणी उद्धार केला. प्रभू थोडी तरी आम्हाला लीला ऐकवण्याचा प्रयत्न करा. अहो महाराज, सिंह गर्जना करता करता आमचे नरसिंह भगवान कस काय आले हो महाराज. नर आणि सिंहाचं कशासाठी, किम प्रयोजनम, का त्यांनी अवतार धारण केला. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, हिरण्याक्षाचा वध झाला, वराह भगवंताचा अवतार झाला. पण त्यांचा भाऊ हिरण्यकश्यपू तेव्हापासून शत्रुवत त्यांच्या मागे लागला होता. विष्णूची कोणी पूजा करायची नाही. ज्यांच्या घरात विष्णूचा फोटो आहे त्यांना मारायचा. सगळी पूजा पाठ कर्म कांड यज्ञ याग सर्व बंद करून टाकलं होतं. हिरण्यकश्यपूचा तो भयंकर अवतार. हिरण्यकश्यपू तपस्या करायला गेले महाराज. थोडक्यात सांगणार आहे, काल आपण नाम मात्र त्या ठिकाणी उल्लेख केला. तपस्या केल्यानंतर ब्रह्माजीला वरदान मागायला लागले की हे प्रभो, मला अमर व्हायचं आहे, अमर व्हायचं आहे. म्हणे हे तर वरदान तुला भेटणार नाही. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, या पृथ्वीवरती जो येणार तो जाणार. मर्त्यलोक, मृत्यूलोक म्हणतात त्याला. काय म्हणतात? मृत्यूलोक. जन्मलोक म्हणतात का? नाही, मृत्यूलोक. या लोकावरती आल्यानंतर आपल्याला मरावंच लागणार आहे. ही खूणगाठ आपण पक्की बांधायची. अमर तर होणार नाही. परीक्षित विचारतात, महाराज कस काय मग त्यांना अमरत्व प्राप्त झालं? म्हणे अमरत्व प्राप्त नाही झालं, पुन्हा खूप तपस्या केली आणि त्या तपस्येनं इंद्राची स्वर्गातलं राजसिंहासन हलायला लागलं महाराज. त्या तपस्येची ऊब तिथपर्यंत गेली. इंद्र घाबरला. त्याला वाटलं की आता जर याला वरदान मिळालं तर आता माझी खुर्ची गेली आणि तो आता त्या जागेवर बसेल.
आणि इंद्र महाराजांनी त्या ठिकाणी काय केलं, ज्यावेळेस ते तपस्येला गेले, ब्रह्माजी महाराज त्या ठिकाणी आलेले आहे. म्हणे काय पाहिजे, वरम ब्रूही वरम ब्रूही. म्हणे महाराज तेच पुन्हा मला अमरत्व पाहिजे. म्हणे ते सोडून सांग, तू 10 वेळेस जरी तपस्या केल्या, पुन्हा किती वर्ष केल्या तरी तुला ते वरदान मिळणार नाही. विचार कर, दुसरं काही मागायचं असेल तर मागून घे, नाहीतर मी निघालो. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने आपलं डोकं लावलं आणि मग त्यावेळेस म्हणू लागला, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला सकाळी मरण नको, मला मध्यरात्री मरण नको. मला अस्त्राने मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला मंत्राने मरण नको, मला तंत्राने मरण नको, मला मानवाने मरण नको, मला स्त्रियांनी मरण नको, मला देवतांपासून मरण नको. म्हणे अजून तुला काय काय बोलायचे बोलून घे. सगळं सांगितलं, अस्त्र शस्त्र सगळ्या गोष्टी झाल्या. मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको. म्हणे अजून काही राहिलंय का? म्हणे अजून एक राहिले. म्हणे मला वर्षाचे 12 महिने आहेत, त्या 12 महिन्यामध्ये मरण नको, 12 महिन्यांमध्ये मला मरण नको. ब्रह्माजींनी सांगितलं, तथास्तु तथास्तु तथास्तु, वरदान दिलं आणि निघून गेले महाराज. इंद्रांना वाटलं की आता हा अमर झाला, बघा आता याला इतकं याने सगळ्या गोष्टी बांधून घेतल्या की कोणीही याला मारू शकणार नाही. देवता नाही, दैत्य नाही, असुर नाही, प्राणी नाही, आता काय करणार. कयाधू मातेचा त्या ठिकाणी हात धरलेला आहे. त्यावेळेस नारदजी महाराज आले, गर्भवती होती. सर्व कथा आपल्याला परिचित आहे, माहिती आहे. फक्त नाम मात्र या ठिकाणी करून आपण पुढे जाणार आहोत. कयाधू माते आश्रमात गेली नारदजी महाराजांच्या. संस्कार गर्भवती असल्यामुळे त्या बालकावरती इतके सुंदर संस्कार पडले. आश्रमात रोज सकाळी वेदध्वनी, कीर्तन, प्रवचन, सायं संध्या उपासना. बघा, जर आपल्या घरामध्ये उपासना असेल तर भक्त प्रल्हादासारखे पुत्र जन्माला येतात. आणि जर आपल्या घरामध्ये वासना असेल तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सारखे पुत्र जन्माला येतात. वासना आणि उपासना. म्हणून तर स्वामी सांगतात, उपासनेला दृढ चाल भावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आणि उपासनेचं फळ असं झालं, ते संस्कार असे पडले महाराज की ते बालक भक्तवान झालं. हेच तर विचारायचं होतं ना तुला परीक्षिता, की कयाधू आणि हिरण्यकश्यपू राक्षस होते, तरी देखील त्यांच्या घरामध्ये पुत्र भक्त कस काय जन्माला आला. कारण उपासना, संस्कार अति महत्वाचे आहेत. आपल्या बालकांसाठी धनसंपत्ती सोडून नाही गेलात तर चालेल, आपल्या बालकांसाठी ऐश आराम सोडून नाही गेलात तर चालेल, पण आपल्या बालकांसाठी आपली परंपरा, आपले कुलधर्म, आपला विचार, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपले सद्गुण त्यांच्या अंगी येतील असं आपण काहीतरी कार्य करून जायला पाहिजे. राजाधिराज योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज बघा, आज रेणुका मातेचा मंदिर आणि रेणुका मातेची मूर्ती, ती सगुण उपासना आमच्या शक्तिपीठाला त्यांनी एक हे खूप मोठं दान दिलेलं आहे महाराज. त्यांच्यामुळे आजपर्यंत आपल्या परंपरेमध्ये मा जगदंबेचं गुणगान होत आहे. हे कोणतं मोठं ऐश्वर्य आहे. करी मला श्रीमंत आई तुझ्या नामाचा. महाराजांनी हे सांगितलं ना, करी मला श्रीमंत आई तुझ्या नामाचा. त्या नामामध्ये श्रेष्ठता आहे आणि ती परंपरा
परमपूज्य नाना महाराज, परमपूज्य आप्पा महाराज अविरतपणे आणि आमच्या पिढीपर्यंत त्यांनी आणि आम्हालाच नाही आपल्या सर्व शिष्य परिवारांसाठी हे एवढं मोठं धन त्यांनी आपल्यासाठी सोडून गेलेले आहे महाराज. म्हणून उपासनेला दृढ चाल व्हावे. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व कार्य करायला पाहिजे. परीक्षित महाराजांना सांगतात, जरी दोघं राक्षस होते तरी पण त्या संस्कार आणि उपासनेनं पुत्र मात्र भक्तवान निघाला. हिरण्यकश्यपू वनामधून वापस आले, जय जयकार झालेला आहे. सिंहासनावरती बसवलं आणि सांगितलं, महाराज आता मला कोणाचीही भीती नाही, कोणी मला मारू शकत नाही. म्हणून परमात्म्याने अशी लीला केली, जरी नाही, पाशानी नाही, घरात नाही, बाहेर नाही. प्रल्हादाला विष्णू भगवंताची ती भक्ती जी लागली महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय. नित्य निरंतर नामस्मरण करत असणारे आमचे प्रल्हाद महाराज म्हणे, बाबा या विष्णू परमात्म्याशिवाय या जगामध्ये कोणी मोठं नाहीये. अरे तुला माहिती आहे का, या विष्णूनीच तुझ्या काकाचा हत्या केलेली आहे, या काकाचा वध केलेला आहे आणि त्यांची तू पूजा करतोस? नाही बाबा, विष्णू परमात्मा अवतार आहे, परब्रह्म परमात्मा आहे. राग आलेला आहे का? तुला सांगितलं समजून सांग. जर ऐकलं नाही तर इथून पुढे माझ्या समोर आणायचं नाही. कया धुमाता मातृवात्सल्यानी, अरे बाबांसमोर तरी विष्णूचं नाव घेऊ नको. पण हे शक्य नाही महाराज. रात्रंदिवस आमच्या नारायण नारायण नारायण. लहानाचे मोठे झाले, शाळेत टाकलेलं आहे. शाळेतही 1 2 3 4 5 6 7 8 9चा नंबर आला की नारायण 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 त्यांच्या मुखातून निघायचं. अनेक छळ केला, अनेक त्रास दिला, सैनिकांना सांगून उंच उंच पर्वतावरून फेकून दिलं. परीक्षिता काय सांगू, माझ्या त्या बालकाला इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, पण तरीही नारायण नारायण नारायण. त्या प्रभूच्या कृपेने माझ्या प्रल्हादाला काही नाही झालं महाराज. विश्वास होता, भक्ती होती, श्रद्धा अतूट होती. एकदा संतापूर्ण आमचे हिरण्यकश्यपू महाराज म्हटले, अरे आता बस झालं तुझं विष्णू 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 पुराण. मी हिरण्यकश्यपू आहे, तुझा बाबाच या सर्व जगताचा भगवान आहे, देव आहे, त्यांची पूजा करा. व्यक्तिपूजा करण्याचं आपल्या शास्त्रामध्ये खूप बंधन आहे बर का. स्वतःची पूजा करून घेऊ नये कधी. व्यक्तिपूजा, कारण भगवंत आहे आणि हा राजा स्वतःला भगवान समजायला लागला. आणि त्यावेळेस सभेमध्ये बसलेले होते, हात धरलेला आहे आणि विचारलं, प्रल्हादा सांग तुझे विष्णू परमात्मा कुठे आहेत? म्हणे, बाबा कुठे नाही हे विचारा, कुठे आहेत हे काय विचारता? असं विचारा की तुमचे परमात्मा कुठे नाही. समोर खंबा होता, म्हणे या खंब्यात तुमचे प्रभू आहेत का? हिरण्यकश्यपूने गदा उचललेली आहे आणि आवेशामध्ये त्या ठिकाणी लगबग गेलेला आहे. म्हणे, आहे का विष्णू? म्हणे, हो. म्हणे, बाबा माझा प्रभू याच्यातही आहे. आणि गदा त्या ठिकाणी मारली, तो खंब त्या ठिकाणी फुटलेला आहे. त्याच्या आतून नरसिंह भगवंताचा प्रादुर्भाव झाला. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवंत आले. नर आणि सिंहाचा त्या ठिकाणी तो अवतार आहे, संमिश्र अवतार आहे. आणि आल्यानंतर हिरण्यकश्यपू घाबरला. सूर्य सोम में वायु व्योम में सलिल धार धरणी में तुम, सुत कलत्र में पुष्प पत्र में स्वर्ण स्मरणी में
शत्रु मित्र में सुख अमृष में, अनल अतल सागर में तुम, सब में सभी दिशा में छाए, केवल हे नटनागर तुम, केवल हे नटनागर तुम. परीक्षिता, भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हाहाकार करून, सिंह गर्जना करून हिरण्यकश्यपूच्या समोर त्या ठिकाणी आक्रमण केलेलं आहे, उचललेलं आहे हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यपू घाबरला. काय रे म्हणे, स्वतःला जास्त बुद्धिमान समजतो. ही जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी पण मीच तुला दिलेली आहे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. आणि परीक्षित महाराजांना सांगतायत की असं घरात नकोय तुला, चल घराच्या बाहेर. बाहेर नकोय, अंगणाच्या उंबरठ्यावरती उभं केलेलं आहे. दिवसा नको, रात्री नको, बघ सायं संध्येची वेळ आहे. सायं संध्येची बेला, न सकाळ आहे ना रात्र आहे. काय सांगितलं होतं, 12 महिन्यामध्ये तुला मरण नको. प्रभूने सांगितलं चला अधिक महिना चालू आहे, याचा कोणाशीही काही संबंध. अधिक महिन्यामध्येच नरसिंह भगवंताचा प्रादुर्भाव झालेला आहे महाराज. अधिक महिना 13वा महिना तुझ्यासाठी खास शोधून काढला की तू म्हणला की 12 महिन्यात मरण नको. चल आता काय बोलशील, अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको. हिरण्य आमच्या प्रभूंनी नख दाखवलेले आहे आणि ते नख बघून हिरण्यकश्यपू अर्धमरण तर त्याच वेळेस झाला. खाली मरण नको, वरती मरण नको, मांडीवर घेतलेला आहे, जंघावरती घेतलेला आहे हिरण्यकश्यपूला. आणि त्या नखाने त्याची छाती त्या ठिकाणी फाडून त्याचा त्या ठिकाणी उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.